तर आज इथे मस्त आपण पावसाळा स्पेशल मिरची वडा बघणार आहोत आणि त्यासोबत ही आपली चटणीही बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मराठी सुगरणमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण आता बॅटर करून घेऊया। तर मी इथे 1 बाउल चण्याच्या डाळीचे पीठ घेतलं आहे। इथे 2 चमचे मी तांदळाचे पीठ घेतलं आहे। अर्धा चमचा मी इथे ओवा घेतला आहे। ओवा थोडासा क्रश करून आपल्याला याच्यात टाकायचा आहे। आता आपण हातानेच क्रश करून घेऊया। यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। थोडीशी चिमूटभरच हळद टाकायची आहे आपल्याला। हळद जास्त टाकायची नाहीये, चिमूटभर हळद टाकून घेतली आहे मी। आणि एक अर्धा चमचा आपण लाल तिखट टाकून घेऊया। आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं। एकदम पाणी टाकल्यावर गुठळ्या होऊ शकतात, त्यामुळे थोडं थोडंच पाणी टाकून आपल्याला हे सर्व बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण आज सोड्याचा वापर करणार नाही आहोत, त्यामुळे मी नंतर तुम्हाला सांगते याच्यामध्ये आपण काय टाकणार आहोत ते। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। अजिबात गाठी राहता कामा नये। एकसारखं याला ढवळत व्यवस्थित गाठी पूर्ण फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला जास्त पातळी किंवा जास्त घट्टही बॅटर करायचं नाही आहे। मी तुम्हाला दाखवते, अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे। 2 चमचे तांदळाची पिठी नसेल तर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाका, त्यामुळे भज्याला बाहेरून थोडा कुरकुरीतपणा येतो तांदळाच्या पिठाने। आता याला आपण साईडला ठेवून घेऊया मुरण्यासाठी। तर मी इथे अशा प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहे, स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आहेत मिरच्या। या भावनगरी मिरच्या आहेत। तर अशा प्रकारेच मिरच्या घ्यायच्या आहेत। या मिरच्या जास्त तिखट नसतात। तर आता आपण मधून ह्या मिरचीला चीर देऊन घ्यायची आहे। तर ह्यातल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत। तुम्ही बघू शकता, जेवढ्या शक्य असतील तेवढ्या ह्या बिया आपण काढून घेतल्या आहेत। तुम्हाला आणखीन एक मी दाखवते। मधून आपल्याला चीर देऊन घ्यायची आहे। मिरची पूर्ण खालीपर्यंत कापायची नाही। चमच्याच्या किंवा सुरीच्या साहाय्याने तुम्ही या बिया सर्व काढून टाकायच्या आहेत। जर तुम्हाला तिखट हवं असेल तर नाही काढल्या तरी चालतील। तर अशा प्रकारे आपण पूर्ण बिया काढून घेतल्या आहेत मिरचीतल्या। तर अशा पद्धतीने पूर्ण बिया काढून घ्यायच्या आहेत मिरचीतल्या आपल्याला। आपण सर्व बिया काढून घेऊया या मिरचीमधल्या। आपण सर्व मिरचीतल्या बिया काढून घेतल्या आहे। थोड्याशा राहिल्या तरी काय हरकत नाही, कारण तिखटपणा हा मिरचीच्या बियांमध्येच असतो। तर यासाठी लागणारा आता मसाला आपण तयार करून घेऊया। इथे आपल्याला 2 चमचे धणे टाकून घ्यायचे आहेत कढईमध्ये। 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि अर्धा चमचा बडीशोप टाकून घेऊया आपण। आता हे आपल्याला सुके मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्या मिरची वड्याला जो काही फ्लेवर किंवा टेस्ट येईल या बडीशोपची, धण्याची, जिऱ्याची खूप सुंदर येते। 1 सेकंदासाठी मी फक्त गरम करून घेतले आहे। मी गॅसची फ्लेम आता बंद करून घेतली आहे। बारीक फ्लेमवर 1 ते 2 सेकंदासाठी याला फक्त गरम करून घ्यायचं आहे। आता याला आपण थंड करून घेऊया। तर आता इथे थंड झालं आहे आपले धणे, जिरे आणि बडीशोप। आता याला मिक्सरमध्ये आपण टाकून जाडसर ह्याची पूड करून घ्यायची आहे आपल्याला। तर ही अशा प्रकारे आपल्याला जाडसर भरड करून घ्यायची आहे। तुम्हाला दिसत असेल, जास्त बारीक करायचं नाही आहे ह्याला। हे बघा, मी तुम्हाला हातावर पण दाखवते कशी जाडसर आपली भरड आहे ती। अशाच पद्धतीने आपण याला खूप बारीक करून घ्यायचं आहे। आता ह्याच मिक्सर जारमध्ये मी इथे 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। मी 2 इथे मिरच्या घेतल्या आहेत तोडून आणि 1 इंच मी अद्रकचा तुकडा घेतला आहे। मिक्सर जारमध्ये टाकून ह्याचंही आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। तर इथे आपलं अद्रक, लसूण आणि मिरचीचंही मी असं जाडसर असं वाटण करून घेतलं आहे। पाणी अजिबात टाकलेलं नाही, पाणी न टाकता मी असं जाडसर ह्याचंही वाटण करून घेतलं आहे। तेही आता आपण काढून घेऊया। तुम्ही हे खलबत्त्यात केलं तरीही चालेल। आता हे दोन्ही मसाले आपले तयार झाले आहेत। तर मी इथे 3 मीडियम आकाराचे बटाटे घेतले आहेत उकडून। आता याची साल काढून घेऊया आपण। तर अशा पद्धतीने आपण बटाट्याची साल पूर्ण काढून घेतली आहे। आता याला हातानेच आपण मॅश करून घेऊया।
पूर्णपणे मॅश करून घ्यायचा आहे बटाटा। तर अशा पद्धतीने आपण पूर्ण बटाटा मॅश करून घेतला आहे। आता आपण बटाट्याचा मसाला करून घेऊया। तर इथे आपण एक पॅन गरम करायला ठेवला आहे। पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया। यामध्ये जी आपण भरड वाटून घेतली आहे धण्याची, जिऱ्याची आणि बडीशोपची, ती टाकून घेऊया। गॅसची फ्लेम थोडी मीडियमच ठेवायची आहे, नाहीतर मसाले आपले जळतील। 1 सेकंदासाठी फक्त हा मसाला आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे। आता ह्यामध्ये जी आपण अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे ती टाकून घेऊया। यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आपण। मी अगदी 1 चमचाभर पाणी टाकून घेतलं आहे। आता यामध्ये आपले सुखे मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर यामध्ये मी 1 चमचा मिरची पावडर घेतली आहे, पाव चमचा हळद घेतली आहे आणि 1 चमचा कस्तुरी मेथी घेतली आहे। तर हे सगळं टाकून घेऊया आपण याच्यामध्ये। थोडंसं हिंग टाकून घेऊया याच्यात आपण। 1 चमचा मी आमचूर पावडर टाकून घेत आहे। तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला टाकला तरीही चालेल। आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया 1 चमचा आणखीन, म्हणजे आपले मसालेही जळणार नाही, व्यवस्थित भाजले जातील। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मी इथे अर्धा चमचा मीठ टाकून घेतला आहे, कारण आपल्याला यामध्ये बटाटेही टाकायचे आहेत। आता आपला मसाला व्यवस्थित भाजून झाला आहे। आता यामध्ये आपण जे उकडलेले बटाटे आहेत ते टाकून आणि व्यवस्थित एकजीव करून घेऊया। तर इथे आपली मिरची वड्याची भाजी तयार झाली आहे। याच्यावर आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि गॅसची फ्लेम बंद करून घेऊया। आपला हा मिरची वड्याचा मसाला तयार झाला आहे आणि याला पूर्णपणे थंड करून घेऊया। तर इथे आपलं मिरची वड्याचं सारण थंड झालं आहे। तर ह्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी हरकत नाही, ऑप्शनल आहे, पण आतमध्ये भाजीचा स्टफ कांदा चांगला लागतो। आता कांद्यालाही मिक्स करून घेऊया आपण ह्याच्यामध्येच। कांदा पूर्ण मिक्स करून घेतला आहे। त्याच्या 1 मिरची घेतली आहे मी। यामध्ये आपण आता हा मसाला पूर्ण स्टफ करून घ्यायचा आहे। पूर्णपणे दाबून असं स्टफ करून घ्यायचा आहे आपल्याला हा मिरची वडा। अशा पद्धतीने आपल्याला सर्व भरून घ्यायचं आहे। पूर्ण असं आतमध्ये पूर्ण बटाटा भरून घ्यायचा आहे, मिरचीच्या पूर्ण स्टफ करून घ्यायचं आहे। आता अशाच पद्धतीने आपण सर्व मिरच्या भरून घेऊया। एक वेगळ्या प्रकारचाही वडा दाखवते आता। तर आता याला बाहेरूनही आपण कोटिंग करून घेऊया। तुम्ही बघू शकता जेवढी शक्य होईल तेवढी पातळ अशी कोटिंग करून घ्यायची आहे बाहेरूनच। हाताने प्रेस करतच जायचं आहे। मी तुम्हाला दाखवते, पूर्णपणे हातात असा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला आणि थोडंसं असं प्रेस करून घ्यायचा आहे हा गोळा। ह्याच्यावरही मिरची ठेवायची आहे आणि दोन्ही साईडून दाबून दाबून हे मिश्रण आपल्याला पूर्ण मिरचीभोवती पसरून घ्यायचं आहे। आपल्याला पातळ अशी कोटिंग करायची आहे बटाट्याची याला, म्हणजे आपल्याला आतूनही बटाट्याची स्टफिंग लागेल आणि बाहेरूनही छान बटाट्याची स्टफिंग लागेल। तर अशा पद्धतीने बाहेरूनही आपण कोटिंग करून घेतली आहे। तर इथे आपण दोन्ही प्रकारचे असे स्टफिंग करून घेतली आहे। इथे आपण आतमध्येही बटाट्याचा मसाला भरला आहे आणि इथे आपण आतून बाहेरून दोन्ही साईडून हा बटाट्याचा मसाला लावलेला आहे। त्यामुळे मी दोन्ही पद्धतीचे आज तुम्हाला मिरची वडे दाखवले आहे। आता आपण याला फ्राय करून घेऊया। तर इथे आपलं बॅटरी चांगलं मुरलेलं आहे आणि ह्यामध्ये आपण सोड्याचा वापर केलेला नाही आहे। ज्यावेळेस हळदीमध्ये आपण सोडा टाकल्यावर भजे आपले लालसर रंगाचे होतात, त्यामुळे आज मी ते सोडा न वापरता
1 चमचा मी तेलाचे मोहन टाकणार आहे। तर इथे कडकडीत 1 चमचा मी तेलाचं मोहन टाकून घेतलं आहे। चांगलं फेटून घ्यायचं आहे एकसारखं। जर तुम्ही सोडा घालणार असेल तर हळद घालू नका मिश्रणामध्ये, नाहीतर भजी आपल्याला लालसर रंगाचे होतात। आता हे मिश्रण आपण एका ग्लासात ओतून घेऊया। एकदम सोपी ही ट्रिक आहे, आपले हातही खराब होत नाही आणि आपल्या वड्यालाही व्यवस्थित असं पीठ लागलं जातं। तर इथे आपलं तेलही चांगलं गरम झालं आहे। तर 1 ड्रॉप्स टाकून आपण बघूया। तर तेलही आपलं व्यवस्थित असं गरम झालं आहे। तर आता हे काढून घेऊया आपण। तर तुम्ही इथे बघू शकता एका ग्लासात आपण ओतून घेतलं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता त्याला। आता मी तुम्हाला ट्रिक दाखवते। फक्त ह्यात आपल्याला वडा असा पूर्ण बुडवायचा आहे। अजिबात आपले हातही घाण होत नाही आणि आपल्या वड्यालाही व्यवस्थित पीठ लागलं जातं चारही बाजूनी। तुम्ही बघू शकता। तुम्हाला आणखीन एक दाखवते मी। तर इथे मस्त आपली अशी गरमागरम मिरची वडा भजी तयार झाली आहे। अशी तांबूस रंगावर काढून घ्यायची आहे आपल्याला भजी, जास्त लाल करायची नाहीये। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे हा मिरची वडा। तर आपला हा दुसराही बॅच आपण तळायला घेऊया। तर हे पण असं डीप करायचं आहे आपल्याला पूर्ण। गॅसची फ्लेम आपण आता स्लो करून घेऊया। मीडियम टू हाय फ्लेमवर ह्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। हेही वडे आता आपण काढून घेऊया। व्यवस्थित असे ब्राऊन झाले आहेत आपले वडे। आता आपल्याला अशी चटणी बनवायची आहे, त्यामुळे आता आपण चटणीसाठी जे आपल्याला भज्यांचा चुरा लागतो ते आपण करून घेऊया। अशा पद्धतीने आपण भज्यांचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे। हाय फ्लेमवरच याला तळून घ्यायचं आहे। तर आता हे आपण काढून घेऊया चुरा पूर्ण। तर इथे आपल्या चटणीसाठी बेसनचा चुरा तळून झाला आहे। तर तेलामध्ये लसूणही टाकले होते 5-6 पाकळ्या लसूणही तेलातून काढून घेतले आहे। आता याला थंड करून घेऊया थोडंसं। तर इथे आपला भज्यांचा चुरा आपला थंड झाला आहे। ते ह्याला आता आपण काढून घेऊया एका मिक्सर जारमध्ये। ह्यामध्ये मी 1 चमचा तिखट लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे। थोडंसं चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे किंचितसं। आता याला बारीक असं वाटून घेऊया आपण। तर मी थोडी जास्त चटणी केली असल्यामुळे 2 बॅचमध्ये वाटून घेते। त्याला आता आपण बारीक असं वाटून घेऊया। तर इथे आपली मस्त अशी चटणी वाटून तयार झाली आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर आपली चटणी झाली आहे। सुगंधही नसनाचा खूप सुंदर येत आहे। मिरची वड्याची चटणी तयार झाली आहे। रंग किती सुंदर आला आहे। आता आपण मिरची वडा सर्व करायला घेऊया। तर मस्त इथे गरमागरम आपला मिरची वडा तयार झाला आहे आणि त्यासोबत ही चटणीही आपली तयार झाली आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली? आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी मराठी सुगरणला सबस्क्राईब करा। अशाच एक नवीन व्हिडिओ सहित पुन्हा आपण भेटू। तोपर्यंत धन्यवाद।